विधानसभेचा निकाल आल्याच्या नंतर बरीच लोक आपल्याला हिणवत होती की मनसे आता संपली आहे. राज ठाकरे हे सरकारवाले नवीन सत्ता केंद्र. राज ठाकरे इज नाऊ द न्यू पॉवर हाऊस ऑफ महाराष्ट्र. नमस्कार, मी प्रणव ढमाले. मनसे सोशलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. माझ्यासोबत वैभव मठपती आहेत. आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहे जो विषय गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे आणि त्या चर्चेचं कारण आहे मनसेची अनेक पक्षांसोबत होऊ घातलेली युतीची चर्चा. म्हणजे एकीकडे उद्धव ठाकरे मनसेला प्रस्ताव देत आहेत किंवा मीडियावर सांगतायत आम्ही मनसेसोबत युती करायला तयार आहे. दुसरीकडे शिंदेचे नेते मनसेला प्रस्ताव दिल्याचा दावा करतात आणि तिसरीकडे भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंची भेट घेतात. यातून परत भाजप आणि मनसेच्या युतीची चर्चा होते. या सगळ्या चर्चांमध्ये काही नेते पुढे येऊन असं पण म्हणतात की मनसेसोबत युती झाली कोणत्या पक्षाची तर काय फरक पडणार आहे, मनसेची ताकद किती आहे अशी. तर ती ताकद किती ते दाखवायला किंवा ती सांगायला आजचा हा व्हिडिओ आहे. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वैभव सर, सुरू करूयात महाराष्ट्रापासून. म्हणजे आत्ताची विधानसभा निवडणूक झाली. विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला एकही जागा मिळाली नसली पक्षाला तरी मतदान मोठ्या प्रमाणात होतं. 10,02,557 लोकांनी आपल्या पक्षाकडे विश्वास टाकला होता आणि मतदान केलं होतं. अगदीच. आणि 10 लाखामध्ये मुळात महत्त्वाचं म्हणजे जो मेजॉरिटी जो आपला वोटर आहे तो शहरी भागातला आहे आणि त्याच्यामुळेच आपल्या ज्या ह्या युतीच्या चर्चांमध्ये सध्या मनसेला इतकं का महत्त्व आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे की 10 लाख आपलं मतदान आहे आणि ते इम्पॅक्टफुल आहे. विधानसभेत उमेदवार जरी निवडून आला नसला नाही कारण तिकडे गणित लाखोंचे असतात, पण आपले बऱ्याच जागी उमेदवार 2 नंबर 3 नंबरला आहेत. म्हणजे जर आकडेवारीनुसार सांगायचं तर मुंबईत 18 ठिकाणी आपले उमेदवार 3 नंबरला आहेत आणि एका ठिकाणी 2 नंबरला. एक्झॅक्टली. हां, तिकडे होता. तर मुंबईचंच आपण बोलायचं झालं तर मुंबईमध्ये आपल्याला टोटल मुंबई आणि उपनगर या भागांमध्ये जवळपास 3,66,281 मतं होती. त्याच्यापैकी चांगले मतं घेणारे जे उमेदवार असतील तर ते बाळा नांदगावकर होते, ज्यांनी शिवडी विधानसभेतून 67,750 मतं त्यांना मिळाली. भांडूपमध्ये शिरीष सावंत यांना 23,000 मतं मिळाली. नयन कदम यांना मागाठाणे येथे 21,000 मिळाली. भास्कर परवांना 20,000. संदीप देशपांडेला वरळीमध्ये 19,000. असं चांगलं बघितलं तर 3,66,281 हे इम्पॅक्टफुल मतदान आहे. म्हणजे ह्यानी विधानसभेची सीट निवडून नाही आली, पण ह्या मतांनी BMCच्या जे काही इलेक्शन आहे त्याच्यावर धुमाकूळ घालू शकतं. म्हणजे मनसे निर्णायक ठरतं. एक वीकली वेब नावाचा काहीतरी एक सर्वे वाचला मी, कदाचित वीकली वेबच नाव आहे त्याचं सर्वेचं. तर त्याच्यामध्ये पण त्यांनी हे सांगितले की मनसेचं तिथे वोट शेअर आता जे आहे ते 10% आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल आणि इकडे भाजप असेल त्यांचं जर वोट शेअर आणि त्यांची जी रायव्हलरी आहे त्याच्यामध्ये हे 10% जिकडे गेले तिकडे खूप इम्पॅक्टफुल आहे. म्हणून सध्या जर बघितलं असेल तर एके ठिकाणी मला एक सांगायचं हेच आहे की 6 महिन्याआधी जेव्हा विधानसभेचे निकाल आल्याच्या नंतर बरीच लोक आपल्याला हिणवत होती की मनसे आता संपली आहे, की मनसे सगळं संपलंय. तर आज 6 महिन्यानंतर ही परिस्थिती आहे की मागेच देवेंद्र फडणवीस यांनी राजसाहेब ठाकरे यांची मुंबई येथे त्यांनी भेट घेतली. दुसरं आहे की संजय सिरसाट यांचा पण मी एक स्टेटमेंट बघितलं की त्यांनी सांगितलं की मनसेला आम्ही युतीसाठी प्रस्ताव दिलेला आहे, त्यांच्याकडून ऑफर आहे. आणि शिवसेना जी उद्धव ठाकरे यांची आहे त्यांच्यातील सगळे नेते म्हणतात की मनसेसोबत युतीसाठी आमचा पक्ष सकारात्मक आहे. उद्धव ठाकरेंपासून जे काही त्यांचे स्टेटमेंट आहेत त्याच्यावरनं कळते. तर मला असं म्हणायचं की हे सगळं बघितल्यानंतर असं वाटतं की राज ठाकरे हे सरकारवाले नवीन सत्ता केंद्र आहे. राज ठाकरे इज नाऊ द न्यू पॉवर हाऊस ऑफ महाराष्ट्र आणि हे आपण दाखवून देतोय आपल्या ह्याच्यातून. आपण पुढे फक्त मुंबईबद्दल आपण जर बोललो, पण मुंबई शिवायही काही महत्त्वाच्या महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत महाराष्ट्रातल्या. त्यात पुणे, नाशिक, ठाणे, KDMC इथं ही अशी ठिकाणं आहेत जिथं मनसेची ताकद जास्त आहे. तर ती ताकद कशी अधोरेखित करता येईल विधानसभेत? आता आपण पुण्याकडे जाऊ. मुंबईचं तर आपण बघितलंय. पुण्यामध्ये महत्त्वाच्या आपण एक पुण्यात पूर्ण जर पुणे शहराचं जर मतदान बघितलं म्हणजे सगळ्या विधानसभा एकत्र करून तर 1,02,000 मतं आपल्याला पडली. त्याच्यामध्ये खूप चांगले परफॉर्म केलेले आपले जे काही कॅन्डिडेट्स आहेत तर ते खडकवासल्यामधून मयुरेश वांझे यांना 42,000 मतं मिळाली होती. साईनाथ बाबर यांना हडपसर येथे 32,000 मतं मिळाली होती. केशर शिंदे यांना 18,105 मतं मिळाली होती. असा हा इम्पॅक्टफुल मतदान आहे. आता हे 1 लाखाचं मतदान जेव्हा पुणे महानगरपालिकेमध्ये पडेल तेव्हा धुमाकूळ ते फक्त
कुठं ना कुठं एक निर्णायक ठरतं. अगदीच. 1 लाख हा मोठा आकडा असतो. तशीच काहीतरी परिस्थिती नाशिकमध्ये पण पाहायला मिळाली होती आपल्याला. नाशिकमध्ये तर आपली सत्ता होती, त्याच्यानंतर मग सत्तेच्या नंतर 1 वर्ष जे काही झालं मग तिकडे आपली सत्ता गेली, पण तिथे अजूनही मनसेला मानणारा एक खूप मोठा वर्ग आहे. तिथला जर आपण टोटल वोट शेअर मिळाला तर नाशिक शहर विभागात किंवा नाशिक जिल्ह्यात 75,000चं मतदान आहे. त्याच्यामध्ये 2 टॉप परफॉर्मिंग सीट बघायचे असतील तर नाशिक पश्चिममधून दिनकर पाटलांना 46,000 मतं मिळाली होती, तर काशीनाथ मेंगाळ यांना इगतपुरी येथे 20,000 मतं मिळाली होती. तर हे इम्पॅक्टफुल आहे, की कारण आता आम्ही बघतोय दिनकर पाटलांची त्यांचा जो राजकीय अनुभव आहे आणि त्यांची जी आता संघटन कौशल्याची आम्ही ताकद बघतोय, तर तिकडे मनसेमध्ये भरपूर पक्षप्रवेश होत आहेत आणि मनसेला इम्पॅक्टफुल असं तिकडे एक वातावरण तयार होताना मला दिसतंय. ठाण्यामध्ये पण, ठाणे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कारण मुंबईनंतर जर सगळ्यात जवळचं शहर कुठलं असेल मनसेसाठी काय म्हणू आपण डिस्टन्सच्या दृष्टीने, तर ठाणे आणि कल्याण डोंबिवली तिथं सगळ्यात जास्त इम्पॅक्ट दिसतो मनसेचा. अगदीच. ठाणे इम्पॅक्टफुल आहे. त्याच्यामध्ये ठाणे आणि ठाण्याच्या जवळपास जो विभाग आहे त्यातल्या सगळ्या विधानसभेचं आपण जर सगळं एकत्रित गणित केलं तर तिकडे जवळपास मनसेचं 2,08,000 मतदान आहे. त्याच्यामध्ये टॉप परफॉर्मिंग असं असतील तर आपले राजूदादा पाटील असतील कल्याण ग्रामीणमध्ये, त्यांना 74,000 मतं मिळाली. त्यांची जवळपास खूप चांगली तयारी आहे महानगरपालिकेची. नंतर आहेत अविनाश जाधव जे ठाणे शहरामधून आहेत, त्यांना सुद्धा 42,000 मतं मिळाली होती ह्यावेळेस. आणि गजानन काळे जे बेलापूरमधून थांबले होते त्यांनाही 17,000 मतं मिळाली. तर ओव्हरऑल तिकडे पण 2 लाखाचं मतदान आहे आणि सगळ्यांची तयारी अतिशय उत्तम चालू आहे. तिकडे मनसेचा जो वोट शेअर आहे तो अतिशय निर्णायक असणार आहे. तिन्ही जी आत्ता ठिकाणं सांगितली, कल्याण ग्रामीण असेल, ठाणे शहर असेल किंवा नवी मुंबई, तिन्हीकडचं विधानसभेचं गणित जर आपण बघितलं तर ठाणे हा ज्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात महायुतीनं निवडणूक लढवली त्या एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला, तिथं ठाणे जिल्ह्यात मतदान इतकं घेणं, आणि नवी मुंबईचं जर बोललो तर नाईक आणि म्हात्रे यांच्यातली जी रायव्हलरी आहे ती बऱ्याच वर्षांपासूनची, त्यात पण 18,000 मतदान मनसेने घेतलं, 17 ते 18,000. तर ही खरं एक निर्णायक गोष्ट होती. याशिवाय हे विधानसभेचं गणित झालं, पण ह्याच्या आधीच्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये पण मनसे निर्णायक ठरली होती. कारण 2006 साली पक्ष स्थापन झाला. 2007 साली मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेचे 7 नगरसेवक निवडून आले, पुण्यात 8 नगरसेवक निवडून आले आणि नाशिकमध्ये 12 नगरसेवक निवडून आले. मात्र त्यानंतरच्या 5 वर्षांनी म्हणजे 2012 साली मनसेनी नाशिकमध्ये 40 नगरसेवक निवडून आणले आणि सत्तेतही सहभागी झाली. म्हणजे सत्तेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पहिली सत्ता नाशिक महानगरपालिकेत बसली. त्याच वर्षी पुण्याच्या मनपा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे विरोधी पक्ष नेतेपद होतं. म्हणजे प्रमुख विरोधी पक्ष हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुण्यात होता. त्यानंतर परत पक्षाचा 2017 साली मुंबई महानगरपालिकेत 7 नगरसेवक निवडून आले, ज्यापैकी 6 उद्धव ठाकरेंनी फोडले आणि मग ते सत्तेत गेले वगैरे. हा इतिहास झाला. तर या इतिहासावरून मनसेची ताकद या प्रामुख्यानं 4 ते 5 महानगरपालिकांमध्ये आहे हे दिसतं. पण ही आकडेवारी सोडली तर ग्रामीण भागातही मनसेची तशी ताकद जास्त आहे, चांगली आहे. अगदीच ग्रामीण भागात तर आहेच आहे, पण तुम्ही जी आकडेवारी सांगता की मनसेचं मतदान, त्याच्यामध्ये मला एक महत्त्वाचा मुद्दा जो मला हायलाईट करायचा तो आहे की 10,02,557 जे आपल्याला मतदान मिळाले हे कधी मिळाले, कुठल्या मुद्द्यावर मिळाले? जेव्हा ह्या विधानसभेत सगळ्यांना म्हणजे इकडून एक काय म्हणतात त्याला दृष्टिकोन, लाडकी बहीण योजना एक इम्पॅक्ट होता, मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा एक वाद होता, अजून कटेंगे तो बटेंगेचा नारा होता, इकडून महाराष्ट्र तोडला, हे पक्ष फोडला वगैरे, ह्याचे दोन पक्ष फोडले होते, तो एक होता. भावनिक राजकारणाचा जर बघितलं तर दोन्हीही म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती ह्या दोन्हींनी भावनिक मुद्द्यावर राजकारण खूप केलं होतं. त्याच्या अगदीच विपरीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष असतील राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र धर्मावरती आणि मराठीवरती आणि महाराष्ट्राच्या लोकांसाठी बोलणारी भाषणं जरी बघितली तरी ते एकदम अतिशय वास्तववादी असं वाटतात. त्या मुद्द्यावरती ही मतदान पडलेलं आहे. म्हणजे हे भावनेवरती नाहीये, तर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हक्काचं मतदान आहे. त्याच्यामुळे हे आपण जो हा व्हिडिओ बनवतोय तो ह्या डेटावरती का बनवतोय? कारण हा मतदान आपल्याला मिळणारच आहे, कारण हे आपल्या हक्काचं आहे असं वास्तववादी हे मिळाले. त्याच्या म्हणजे आपण जे लॉजिक्स लावतोय त्याच्यावर की हे आपल्या हक्काचं मतदान हे आपल्याला मिळणार आहे, त्याच्यावरती म्हणून आपण हा बेस पकडतोय. तुम्ही जसं म्हणतात की ग्रामीण भागामध्ये तरी आपलं मतदान आहेच, पण ओव्हरऑल जर सांगायचं असेल तर विधानसभेत आपले टॉप परफॉर्मिंग
जे होते राजू पाटील यांना कल्याणमधनं 74,000 मतं, 67,000. बाळनांदकर यांना मिळवते, दिनकर पाटलांना 46,000, मयुरेश वांग यांना 42,000, अविनाश जाधव यांना, अमित ठाकरे यांना 33,000 आणि साईनाथ बाबा यांना 32. असे चांगली मतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मागच्या विधानसभेमध्ये घेतलेली आहेत. अगदीच स्थानिक स्वराज्य संस्था असो किंवा शहरी असो, मनसेची तयारी अतिशय उत्तम आहे आणि ताकद पण अतिशय उत्तम आहे. त्याच्यामुळेच जे महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, मनसेची गरज भासते. अगदीच. त्यामुळं ही जी ग्राउंड रियालिटीची ताकद बघितली तर युती कोणासोबत होईल न होईल हा पुढचा प्रश्न. निवडणुका 4 महिन्यात घ्याव्यात असा आदेश सुप्रीम कोर्टानं दिलाय, त्यामुळे ते आता 4 महिन्यात होतील किंवा 6 महिन्यात होतील. मनसेची तयारी पूर्ण आहे आणि ती तयारी बाकीच्या पक्षांनाही दिसते आणि त्यामुळे पक्ष सगळे मनसेकडे ओढलेले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ही होती मनसेची ताकद आणि हा व्हिडिओ होता ज्यात वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लेन करून आम्ही सांगायचा प्रयत्न केला की मनसेची ताकद कशी आहे. यामध्ये या बाबतीतल्या आणखी काही माहिती तुमच्याकडे असेल जी या व्हिडिओमध्ये सांगायची राहून गेली असेल तर ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. आणि अशाच मनसे संबंधितल्या आणखी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.